आम्ही चाललो आहे गावी. मी बॅग पकडण्यावालीच असते रोज. मी पण. आणि वाजले सकाळचे ना रात्रीचेच 3 नाही 2:51 झाले. 2:51 झालेत. आम्हाला पहिली ट्रेन पकडायची आहे म्हणून आम्ही लवकर आलो, कारण आमच्या इकडून रिक्षा भेटेल की नाही आम्हाला थोडी शंका होती. लास्ट ट्रेनप्रमाणे आम्ही रिक्षा पकडण्यासाठी आलो. पण आम्ही बरोबर पोचलो आहे, पण प्लॅटफॉर्म एकही माणूस दिसत नाही आहे. म्हणजे आहेत पण रेल्वेचे कर्मचारी असतात ते आहेत, म्हणजे जे कामं करतात तिथे कामं करतात लोक ट्रॅकचे. म्हणजे 3 वाजले नाही आहेत अजून. आणि मुंबईमध्ये असं वाटतं की म्हणजे सेफ आहे, एवढं पण असं घाबरण्यासारखं काय नाही आहे. पाठीमागे तुम्ही बघू शकता आमच्या पोलीस कर्मचारी बसले आहेत. आणि म्हणजे सेफ आहे मुंबईमध्ये, असं काहीच नाही आहे की एकटा आपण प्रवास करू शकत नाही असं. तर मुंबई कधी झोपत नाही बोलतात ना, ते असं. रत्नागिरी स्टेशनला उतरलो आहे. गर्दी भरपूर आहे आणि आज तुला व्हिडिओ करायला भेटला नाही जास्त, कारण ऊन पण भरपूर पडलं आहे. डायरेक्ट आता घरी भेटूया. पेड़े खाते हैं। मस्त आहे. एकदा ट्राय करायला या इकडे. मी बनवले स्वतः. दमलो, खूपच ऊन पडलं आहे. असं वाटतं की 10 वाजले सकाळचे आणि असं वाटतं की पूर्ण दुपार झाली आहे. 12 वाजून गेलेत असं वाटतंय. शरीराची हालत बेकार आहे, एकदम खराब होती. केंद्रामध्ये यायला भरपूर खराब आहे. हे आहे रत्नागिरीचं रेल्वे स्टेशन. आणि समोर गाडी बघता आहे ना, ती कसली आहे माहिती आहे का? बचत गट लोकांची. बचत गटवाल्यांनी अशा छानशा गाड्या म्हणजे लावल्या आहेत ट्रॅव्हल्ससाठी. तर आजचा आमचा प्रवास आता इथून चालू झाला आहे लालपरीचा. पण असं वाटतं 10:30 वाजलेत तरी पण एवढं गरमी आणि ऊन पडलं आहे. तर या काकांना सलाम, खरोखर एवढा गरमीमध्ये पण त्याने म्हणजे खूप छान प्रकारे अशी गाडी चालवत आहेत. फाट्याला उतरलो आणि आम्हाला रिक्षाच भेटत नव्हती. मग आम्ही वाडीतून रिक्षा मागवली आणि ते आले मग आम्हाला घेण्यासाठी. तर चला, थोड्याच वेळामध्ये आम्ही घरी पोहोचणार आहोत. काटली असते वाटतं. आज जेवणामध्ये तांदळाची भाकरी, चवळीची भाजी आणि चटणी बनवली. चटणी आईने घरी वाटली, खोबरा आणि लसूणची, पण 1 नंबर टेस्ट लागते. तर असा आहे माझ्या घराच्या बाहेरून व्ह्यू, पण गरमी भरपूर. आज वाडीची पूजा आहे आणि पूजेच्या इकडे आम्ही चाललो आहे. कधीच जात नाही, पण ह्या वेळेला जायचं मन झालं म्हणून मग तिकडे चाललो आहे. तर रस्त्यामध्ये हे एक सुंदर असं घर दिसलं. समोर मस्त अशा कुंड्या लावल्यात आणि नारळीची झाडं आहेत.
आजची पूजा आहे ती आहे राईमध्ये. आणि राई म्हणजे तुम्हाला काय आहे ते माहितीच असतं. राई म्हणजे भरपूर अशी घनदाट झाडं असतात तिकडे, म्हणजे त्याला राई बोलतात. तर अशीच आहे आमची राई. खूप झाडं आहेत तिकडे. आणि हे बघा, हे बघू शकता तुम्ही आमचं मंदिर खूप सजवलं आहे, कारण आज पूजा आहे त्याच्यामुळे पूर्ण सजवून पूजेची तयारी वाडीतली मुलं करतायत. वाडीतील महिला मंडळी आहेत त्या जेवण करण्यासाठी सगळ्याजण इकडे जमल्या आहेत. कोण भाजी कापून देत आहे, कोण फोडणी घालत आहे. पण फोडणी घालण्यासाठी वाडीतली मुलंच आहेत, तर ते इकडे जेवण बनवणार आहेत. पण जेवण खरोखर एक नंबर लागतं इकडचं. तर इकडे मस्त छान छान जेवण बनत आहे. आणि बघा, हे सगळे एकत्र येऊन असं प्रोग्राम करतात, म्हणून वाडीमध्ये राहणं खूप छान असतं. आणि एकत्र सगळं म्हणजे कुठलाही प्रोग्राम असला ना तरी एकत्र येऊन एकत्र सगळे सण साजरे केले जातात. तर इकडे जेवणाची मस्त अशी सुरुवात चालू झालेली आहे आणि मस्त संध्याकाळी छान छान जेवण भेटणार आहे. तर हा लॉग आपण इथे संपूया, भेटूया पुढच्या लॉगमध्ये. तर आता